नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या एकाच विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे। ती म्हणजे दुसऱ्याची विकेट काढायला गेले आणि स्वतःच हिट विकेट झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या रोहा शहरात दिग्गज नेते सुनील तटकरे यांची कोंडी करण्यासाठी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी मोठी राजकीय खेळी खेळली होती। मात्र ही खेळी आता दळवींच्या अंगाशी आल्याचं स्पष्ट झालंय। रोहा नगरपालिकेत तटकरेंचं वर्चस्व मोडीत काढण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महेंद्र दळवींना मतदारांनी मोठा धक्का दिलाय। रोह्यासोबतच मुरुड आणि अलिबागमध्येही शिवसेनेला नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागलाय। विशेष म्हणजे ज्या मुरुडमध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामं केल्याचा दावा दळवींनी केला होता, तिथेच शिवसेनेला नगराध्यक्ष निवडून आणता आलेला नाही, तर अलिबागमध्ये शिवसेनेचं साधं खातंही उघडता आलेलं नाहीये। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तोंडावर असताना झालेला हा पराभव शिवसेना कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची करणारा ठरलाय। रायगडमधील रोहा शहर म्हणजे तटकरे कुटुंबाचा अभेद्य घड। गेली अनेक दशके सुनील तटकरे यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर या नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व राखले। हाच गड सर करण्यासाठी आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पाडण्याची रणनीती आखली होती। राष्ट्रवादीच्या नगरसेविका शिल्पा धोत्रे यांना आपल्या गळाला लावून शिवसेनेने त्यांना नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरवलं। मात्र रोह्याच्या जनतेने ही फोडाफोडीची रणनीती नाकारत पुन्हा एकदा तटकरेंच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वनिता शेडगे यांनी शिल्पा धोत्रे यांचा दारुण पराभव केला। इतकंच नव्हे तर नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी तब्बल 18 जागांवर राष्ट्रवादीने बाजी मारली, तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला केवळ प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावं लागलं। यामुळे तटकरेंची कोंडी करण्याच्या नादात दळवींना स्वतःच्याच रणनीतीचा फटका बसलाय। दुसरीकडे मुरुड जंजिरा नगरपालिकेत तर शिवसेनेची सत्ता हातातून निसटलीय। येथे शिवसेनेच्या कल्पना पाटील यांचा राष्ट्रवादीच्या आराधना दांडेकर यांनी निसटत्या बहुमताने पराभव केला। मुरुडमध्ये शिवसेनेचे 11 नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पद गमावल्याने पक्षाला मोठा राजकीय धक्का बसलाय। अलिबागची परिस्थिती तर अधिकच गंभीर आहे। शेकाप नेते प्रशांत नाईक यांच्याशी असलेल्या कौटुंबिक संबंधांमुळे आमदार दळवींनी अलिबागच्या निवडणुकीत सक्रिय न राहण्याचं धोरण स्वीकारलं होतं। अलिबागकरांनी विधानसभा निवडणुकीत दळवींना मोठी साथ दिली होती, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी दळवींनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना निर्माण झाली। नगराध्यक्ष पदाची जागा भाजपात सोडली आणि स्वतःची सून शेकापच्या प्रचारात उतरल्याने शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालं। शेवटच्या क्षणी प्रचारात उतरण्याचं आश्वासन देऊनही दळवी फिरकले नाहीत, ज्याचा थेट फायदा शेकापला झाला। जरी मानसी दळवी यांनी कार्यकर्त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी शिवसेनेच्या उमेदवारांचा अत्यंत कमी फरकाने झालेला पराभव हा भविष्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चिंतेचा विषय बनलाय। एकूणच रायगडच्या राजकीय पटलावर किंग मेकर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या महेंद्र दळवींची ताकद या निकालांनी पार पळून लावली। ज्या रणनीतीने त्यांनी तटकरेंना रोखण्याचा घाट घातला होता, तीच रणनीती आता त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे। अलिबागमध्ये कार्यकर्त्यांना एकाकी पाडणं, मुरुडमध्ये सत्ता गमावणं आणि रोह्यात तटकरेंच्या साम्राज्याला धक्का लावण्यात आलेलं अपयश यामुळे दळवींच्या राजकीय भविष्याची वाट बिकट झाल्याची चर्चा आता चहाच्या टपरीपासून ते मंत्र्यांच्या दालनापर्यंत रंगू लागली। निवडणुकीच्या मैदानातील ही पिछेहाट केवळ जागांची हार नसून दळवींच्या विश्वासार्हतेवर झालेला मोठा प्रहार आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत हा पराभव कार्यकर्त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण करणारा ठरेल की शिवसेना पुन्हा उभारी घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र तुर्तास तरी दळवींची खेळी त्यांच्याच अंगाशी आली असं म्हणणं वावगं ठरणार नाही। तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।